हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी हाके, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. मी आज तुमच्यासाठी खूप दिवसांनी लाँग फॉर्म व्हिडिओ आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंगेजमेंट मेकअपचं ट्युटोरियल दाखवणार आहे. तर हे जे ट्युटोरियल आहे किंवा हा जो लूक आहे तो आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. खूप दिवसांनी मी हा लाँग फॉर्मचा व्हिडिओ बनवते आहे कारण माझ्या यूट्यूब चॅनलवर मी बरेच दिवस झालं काही टाकलं नव्हतं. जवळजवळ 1 वर्ष झालं लाँग फॉर्मचे व्हिडिओ नव्हते टाकले. 1 वर्षापासून माझा क्लास चालू आहे आणि त्यामध्ये खूप डेमोज वगैरे होतात. तर मी आता इथून पुढे ठरवलं आहे की आता डेमोज जे क्लासमध्ये होतात त्याचं मी यूट्यूबवरती सुद्धा ट्युटोरियल टाकेन, जेणेकरून ज्या गरजू मुली असतात, ज्या क्लास जॉईन नाही करू शकत, त्यांना पण आपला जो क्लास आहे किंवा जे डेमो असतात ते बघायला मिळतील. तर सगळ्यात पहिल्यांदा मी क्लिन्झिंग करून घेतलं होतं. त्याच्यासाठी मी PACचं लेमन स्क्वॉश हे स्क्रब वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मी या दहापच्या लेन्सेस वापरलेल्या होत्या. तर लेन्स लावण्याची एक टेक्निक असते. लेन्स लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या थंबने अप्पर आयलिड उचलायचा असतो आणि व्हाईट पार्टवरती जी लेन्स आहे ती ठेवायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लायंटला अप डाऊन लेफ्ट राईट असं बघायला सांगायचं असतं. तर ही असते तुमची योग्य पद्धत लेन्स लावण्याची. लेन्स लावण्याच्या अगोदर तुमचे हात एकदम क्लीन आणि ड्राय असले पाहिजेत. त्याच्यानंतर मी आता हे TNWचं टोनर वापरते आहे. तर हे डिस्टिल्ड रोज वॉटर आहे आणि हे तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी वापरू शकता. तर माझी जी मॉडेल आहे तिचा जो स्किन टाईप आहे त्याच्या अकॉर्डिंग मी टोनर वापरलेलं आहे. तुम्ही दुसरं कोणतंही कुकुंबरवालं टोनर वापरू शकता किंवा ग्लायकॉलिक ॲसिडवालं टोनर वापरू शकता. त्याच्यानंतर मी हे SJ4 कॉस्मॅटिक्सचं प्री बेस वापरलेलं आहे. म्हणजे हे मॉइश्चरायझेशनचं पण काम करतं आणि प्रायमरचं पण काम करतं. तर हायड्रेशन बेसिकली ह्याच्यामुळे आपल्या स्किनमध्ये मिळतं आणि आपला जो फेस आहे तो मेकअपसाठी रेडी होतो. तर व्यवस्थित मी पूर्ण फेसला लावून घेतलेलं आहे मॉइश्चरायझर तुम्हाला चेहऱ्यावरती खूप जास्त घासून मसाज करायचं नाही आहे. जेवढं तुम्ही फेसवर घासाल तेवढं घर्षण होऊन हीट क्रिएट होणार आणि त्याच्यामुळे घाम येण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप मसाज द्यायचा नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर पूर्ण सुकवून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर मी डोळ्यांवरती आता टार्टचं कन्सिलर वापरलेलं आहे. त्याचा शेड होता मीडियम आणि अशा प्रकारचा अँग्युलर शेपमध्ये असलेला ब्रश मी वापरलेला आहे. हा प्रो आर्टचा ब्रश आहे. तर टार्टचं जे कन्सिलर आहे ते मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे दोन्ही आईजवरती. टार्ट हे जे कन्सिलर आहे हे मॅट कन्सिलर फुल कव्हरेज असलेलं कन्सिलर आहे. तर हे तुम्ही डोळ्यांवरती ॲज अ बेस म्हणून वापरू शकता कारण कधीकधी आपले जे आयलिड्स असतात ते ऑइली होतात. त्यामुळं मॅटिफाईंग कन्सिलर वापरणं खूप गरजेचं असतं. तर टार्ट हे कन्सिलर खूप बेस्ट वर्क करतं आईच्या बेससाठी किंवा आय शॅडोच्या बेससाठी. त्याच्यानंतर या कन्सिलरला आपण सेट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी लूज पावडर वापरलेली आहे आणि कशी टेक्निक मी वापरलेली आहे तुम्ही बघू शकता. असा लूज पावडर घेऊन मी हातावरती इक्वल प्रमाणात ती पसरवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी कन्सिलर सेट केलेला आहे. त्याच्यानंतर आय मेकअपसाठी मी मेकअप रिव्हॉल्युशनचं आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. तर हे जे आय शॅडो पॅलेट आहे ते सेम पॅट्रिकटाचं एक आय शॅडो पॅलेट आहे, त्याचं ड्यूप आहे. तर आपलं जे आउटफिट आहे ते आहे पिंक साडी. तर त्याच्यानुसार मी हे जे पॅलेट आहे ते चूज केलेलं होतं आय मेकअपसाठी. आज स्टुडंटचा पहिलाच डेमो होता. तर त्यांना मी पहिल्या डेमोमध्ये जो आय मेकअप दाखवलेला होता तो एकदम सटल सोबर जो आजकालच्या ब्राईड्स आपल्याला मागतात. आजकाल ब्राईड्सला एकदम चंकी हेवी ग्लिटर्स नको असतात. एकदम सटल सोबर नॅचरल फिनिशवाला आय मेकअप हवा असतो. न्यूड आय मेकअप हवा असतो. जसं आपलं आउटफिट आहे तसं आपल्याला आय मेकअप ठेवावा लागतो. तर स्टुडंटला मी इथे स्मोकी आयलायनर कसं करायचं तेही दाखवलेलं होतं आणि आय मेकअप एकदम सटल कसा ठेवायचा आहे किंवा एकाच कलरचे शेड्स तुम्ही आय मेकअपमध्ये कसे आणू शकता
मोनोक्रोमॅटिक तुमचा आय शॅडो कसा ठेवू शकता हे मी त्यांना शिकवलेलं होतं. आता मी त्याच पॅलेटमधलं शिमर वापरलेलं आहे आणि तेही किती नॅचरल लावलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल. एकदम लावलेलं पण आहे पण दिसणार पण नाही अशा प्रकारे ते लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आयब्रो बोन मी हायलाईट करून घेतलेला आहे दोन्ही साईडचा आणि इथे मी आयलॅश कर्लरने आपले जे आयलॅशेस असतात ते खूप छान पद्धतीने कर्ल करून मस्कारा लावून घेतलेला आहे. मस्कारा हा मी मेरी जोके ह्या ब्रँडचा वापरलेला आहे. खूप छान मस्कारा आहे हा. कधीही मस्कारा लावल्यानंतरच तुम्हाला आयलॅशेस लावायचे असतात. आयलॅशेस लावून मग मस्कारा लावायचा नसतो. तर पहिल्यांदा मी मस्कारा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी लॅश ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर लॅशेसचं ॲप्लिकेशन हे एकदम आपले जे नॅचरल आयलॅश असतात एक्झॅक्ट तिथे प्लेसमेंट झालं पाहिजे. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट आयलॅशचा जो असतो तिथून आय शॅडो जनरली निघायचे चान्सेस असतात. तर तिथे तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने ज्या लॅशेस आहेत त्या चिटकून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या नंतर क्लायंटला पोक पण नाही करणार. त्याच्यानंतर स्टार्टिंग पॉईंट जो लॅशपासून तो आपल्या इनर कॉर्नरपर्यंत जी भाग असते तिथे मी थोडंसं लायनर लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी न्यूड काजळ लावून घेतलेला आहे कारण आपला जो आजचा लूक होता तो एकदम सटल नॅचरल होता. आपल्याला क्लायंटचे थोडे डोळे मोठे दाखवायचे असतील तर तुम्ही न्यूड काजळ लावू शकता. न्यूड काजळ मी फॉरेवर 52चं वापरलेलं होतं. खूप छान आहे. त्याच्यानंतर मी केलेलं आहे कलर करेक्शन. कलर करेक्शन हे मी रिकोड आणि लॉरियल हे 2 कन्सिलर्स मिक्स करून क्रिएट केलेला होता शेड. कलर करेक्शनचा शेड हा आपल्या जो प्रॉब्लेमचा शेड असतो त्याच्यापेक्षा 2 शेड डार्कर असला पाहिजे किंवा स्किन टोनपेक्षाही तुम्ही 2 शेड डार्कर ठेवू शकता. तर त्यांना माउथ एरियामध्ये थोडंसं आणि अंडर आईजमध्ये पिगमेंटेशन होतं तिथे मी कलर करेक्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाउंडेशनचा शेड मॅच करायचा असतो. तुम्ही बघू शकत असाल मी कसा पद्धतीने शेड मॅच केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे नेक आहे त्याला पहिल्यांदा कवर करून घेतलेलं आहे. तर फाउंडेशनसाठी मी मॅकॅझिमियाचं हे वेल्वेट मॅट फिनिशवालं फाउंडेशन वापरलेलं आहे. हे खूप छान फाउंडेशन आहे. या फाउंडेशनमधून तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेकअप करू शकता. इवन ग्लास स्किन मेकअप पण करू शकता आणि मॅटिफाईंग मेकअप पण करू शकता. तुम्ही लूज पावडर कशी वापरताय किंवा पुढचे जे प्रोडक्ट आहेत ते कसे वापरताय त्याच्यावर डिपेंड असतो की तुमचा जो मेकअप आहे त्याला फिनिशिंग कशी येणार. तर तुम्ही बघू शकत असाल की मी आता फाउंडेशन लावायला स्टार्ट केलेलं आहे. तर फाउंडेशन हे मी ब्युटिलिशियसचा अँग्युलर ब्रश आहे फाउंडेशन ब्रश त्याने लावत आहे. तर हा जो ब्रश आहे तो खूप छान ब्रश आहे ज्याने खूप छान ॲप्लिकेशन होतं. तर तुम्ही बघू शकत असाल इव्हन पूर्ण आपल्या फेसला इव्हन टोन करून घ्यायचं आहे फाउंडेशनने. तर फाउंडेशनने आपला जो फेस आहे तो एकदम फ्लॅट होतो. तर त्या फ्लॅट फेसवरचे जे शॅडोज असतात ते परत आपल्याला आणायचे असतात कॉन्टोर, हायलायटिंग, ब्लश हे सगळं वापरून. तर आता मी हायलायटिंग करते आहे त्याच्यासाठी मी टार्टचं कन्सिलर यूज केले आणि मी एक ड्रॉपच यूज केले. तुम्ही बघू शकत असाल खूप कमी प्रोडक्ट मी आईसच्या खाली लावलेलं आहे कारण आईसच्या खाली क्रीजिंग खूप लवकर होतं. त्यामुळं प्रोडक्ट हे खूप कमी वापरायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंडरने आणि ब्लेंडरने ब्लेंड करून झाल्या लगेच तिथे लूज पावडर लावायची आहे. तर इथे मी टी झोनला हायलाईट करून घेतलेलं आहे आणि अंडर आईजला पण आता हायलाईट केलं होतं. तुम्ही बघू शकत असाल टार्टचंच मी कन्सिलर वापरलेलं आहे. शेड आहे मीडियम. हायलायटिंग करण्याच्या पण खूप साऱ्या टेक्निक्स असतात त्या सगळ्या मी क्लासमध्ये शिकवतेच. तर इथे तुम्ही बघू शकत असाल आता मी लिक्विड ब्लश लावत आहे. तर ब्लश लावण्याची पण टेक्निक असते, त्याची प्लेसमेंट असते, कुठे आपल्याला प्लेसमेंट करायची हे आपल्याला कळलं पाहिजे. क्लायंटच्या फेस शेपनुसार एक्झॅक्ट प्लेसमेंट आपल्याला करता आली पाहिजे. तर तुम्ही बघू शकत असाल थोडे मी नोजवरती आणि चिनवरती पण ब्लश
लावून घेतलेला आहे. ती माझी पर्सनल स्टाईल आहे. तर इथे बघू शकत असाल मी डोळ्याखाली ब्लेंड करून घेतलं आहे पहिल्यांदा कन्सिलर आणि त्याच्यानंतर मी लगेचच लूज पावडर लावलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं, क्रीजिंग होत नाही डोळ्याखाली. जर तुमचा मेकअप डोळ्याखालून निघत असेल तर काय टेक्निक्स वापरायच्या तर हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. कोणालाही आत्तापर्यंत काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि तुम्ही इथपर्यंत जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी लॉरा मर्सियरची लूज पावडर लावून घेतलेली आहे पूर्ण फेसवरती. लूज पावडर लावण्याची सुद्धा टेक्निक असते. मेकअपमध्ये प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक स्टेप करण्यासाठी टेक्निक असते. जर तुमच्या टेक्निक्स योग्य असतील तर कोणत्याही प्रोडक्टनी तुम्ही मेकअप करू शकता. आता मी पावडर कॉन्टोरिंग करते आहे. आता सगळे पावडर प्रोडक्ट यूज होतील. तर पावडर कॉन्टोरिंगसाठी मी बेनिफिट कॉस्मॅटिक्सचं हुला ब्रॉन्झर वापरलेला आहे. तुम्ही बघू शकत असाल नोज कॉन्टोर आणि साईड्सला मी कॉन्टोर करून घेतलेला आहे. त्यानंतर मी ब्लश लावते आहे. ब्लशसाठी मी पिलुइसचं पिंक पॅलेट जे आहे बुकवालं पॅलेट ते वापरलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकत असाल की ब्लश मी किती बघून लावते, कारण एकदम जास्त ब्लश लावला तर तो रिमूव्ह करणं खूप अवघड होतं. म्हणून स्टार्टिंगलाच तुम्ही कमीपासून सुरुवात करा किंवा स्टार्टिंगलाच मागून सुरुवात करा, तरच पुढे येऊपर्यंत ते प्रोडक्ट कमी कमी होईल आणि एकदम पॅच पडणार नाही तुमचा. तर इथे मी ब्लश लावून घेतलेला आहे. इथे मला ब्लश कमी वाटत होता थोडासा, त्याच्यामुळे मी दुसरं हे पॅलेट घेतलेलं आहे अनास्तासियाचं आणि त्याच्यामधून मी अजून थोडासा ब्लश वाढवलेला आहे. कारण आजकाल मुलींना ब्लश खूप आवडतो आणि ब्लश जेवढे तुम्ही चांगले ब्लश तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवाल किंवा चांगले ब्लश क्लायंटवर यूज कराल तेवढा त्यांचा जो फेस आहे तो खूप सुंदर प्रकारे एन्हान्स होतो. किंवा ब्लशचे करेक्ट शेड्स पण तुम्हाला वापरता आले पाहिजेत किंवा ब्लशचं करेक्ट प्लेसमेंटही तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर मी हायलायटर यूज केलेला आहे. इथे बेकाचं हायलायटर मी इथे यूज करते आहे आणि हायलायटर एकदम ब्लेंडेड कसं लावायचं हे मी स्टुडंटला शिकवलेलं होतं. कारण बऱ्याच आर्टिस्टचं मी काम बघते की हायलायटर जे आहे ते खूप स्किनवरती दिसतं, असं स्किन लाईक नाही दिसत किंवा स्किन लाईक फिनिश नाही दिसत. तर बरेच आर्टिस्ट काय करतात, वरती लावून सोडून देतात, मग ते पावडरसारखं दिसतं, म्हणजे पावडरी इफेक्ट दिसतो हायलायटरचा. तर तसं न दिसू नये म्हणून काय त्याची टेक्निक आहे ब्लेंड करण्याचे हायलायटर ते मी स्टुडंटला दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर मी अनास्तासियाचं आयब्रो वापरलेलं आहे. अनास्तासियाचं आयब्रो पोमेड मी वापरलेलं आहे. शेड आहे डार्क ब्राऊन. तर हे खूप छान प्रोडक्ट आहे. ह्याच्यामुळे आयब्रोज खूप छान पद्धतीनं एन्हान्स होतात. त्याच्यानंतर मी लिप लायनर वापरलेलं आहे. त्यासाठी मी स्विस ब्युटीचं लिप लायनर घेतलेलं होतं. शेड डार्क ब्राऊन आहे. लिप्समध्ये पण ऑम्ब्रे लिप्सचा खूप आजकाल ट्रेंड आहे. तर ते लिप्स कसे करायचे हे पण मी स्टुडंट्सला दाखवलेलं होतं. तुमच्या लिपस्टिकला जेवढी छान फिनिशिंग असेल तेवढे तुम्ही जे एक चांगले आर्टिस्ट मानले जातात. कारण बऱ्याच आर्टिस्टच्या तुम्ही काम बघितलं झूम करून तर लिपस्टिक पसरलेली असते किंवा खाली आलेली असते किंवा शेपच व्यवस्थित नसतो. तर लिपस्टिक खूप छान पद्धतीने लावता आली पाहिजे. लायनर खूप छान पद्धतीनं लावता आलं पाहिजे ॲज अ मेकअप आर्टिस्ट. तर इथे तुम्ही बघू शकत असाल मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. मी पिंकमध्येच ठेवलेलं आहे लिपस्टिक. ओव्हरऑल मी आय शॅडो पिंक आहे, ब्लश पिंक आहे, लिपस्टिक पिंक आहे, कारण आपलं आउटफिटच पिंक आहे. तर पूर्ण मी तशी थीम पिंकचीच ठेवलेली होती. तर इथे मी फायनल फिक्सिंग स्प्रे करून घेतलेला आहे. फिक्सिंग स्प्रे जो होता तो मॅकॅझिमियाचा यूज केलेला होता, ग्लास स्किनवाला फिक्सिंग स्प्रे. आणि हा आपला फायनल रिझल्ट आहे. तर इथे मी म्युझिक नाही लावू शकत कारण इथे कॉपीराईटचा इश्यू होतो. तर तुम्ही बघू शकत असाल हा आपला फायनल रिझल्ट आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका.